लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या घराला पुन्हा भूमापन विभागाची नोटीस. आरपीआय आठवले कार्यकर्ते आक्रमक. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे दबाव टाकून नोटीस काढत असल्याचा आरोप. घर पाडण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा. लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या निवासस्थानाला नगर भूमापन अधिकाऱ्यांकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणामागे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा दबाव असल्याचा आरोप करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रयत्न राजकीय सूडबुद्धीतून होत असल्याची टीका केली. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की 2018 मध्ये ॲक्सिडेंटने निवडून आलेल्या एक माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी लोकनेते विवेकरावजी कांबळे यांचे घर अतिक्रमणमध्ये आहे ते पाडण्यासाठी 2018 पासून विवेकरावजी कांबळे यांच्या घरावर अतिक्रमणाचा आरोप करण्यात येत असून यापूर्वीही तहसीलदार स्तरावर कारवाईचा प्रयत्न झाला होता. आता नगर भूमापन विभागाकडून पुन्हा नोटीस काढण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ज्या घरातून विवेकरावजी कांबळे यांनी आंबेडकरी चळवळ मजबूत केली, अनेक कार्यकर्ते व नेते घडवले, ते घर पाडण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला. दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे यांनी आरोप केला की संबंधित घराबाबत न्यायालयाचा निकाल विवेकरावजी कांबळे यांच्या बाजूने लागलेला असतानाही काही जण अधिकाऱ्यांवर दबाव टाकून वारंवार नोटिसा काढण्यास भाग पडत आहेत. माझे नगरसेवकांना पराभव पचत नसल्याने ते अशा प्रकारचे उद्योग करत असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की विवेकरावजी कांबळे यांच्या घरावर कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि बहुजन समाज रस्त्यावर उतरेल. संपूर्ण बहुजन समाज विवेकरावजी कांबळे यांच्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे, मुस्लिम आघाडीचे अब्बूभाई कुडचीकार, युवक मिरज शहराध्यक्ष विक्रांत वाघमारे, मिरज शहर संघटक अभिनव कांबळे, मोहन बजंट्री, प्रणव लोंढे, जब्बार मुजावर, आनंद मोरे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा मिरज शहर कार्यकर्ते या ठिकाणी मागं जे घर दिसतंय हे आमचे लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब यांचं हे घर असून या घरामधून अनेक रिपब्लिकन चळवळ असू दे, बहुजन चळवळीचे कार्यकर्ते उदयास आलेले आहेत. अनेक गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम विवेक कांबळे साहेबांनी या घरामधून केलेलं आहे. आज विवेकरावजी कांबळे साहेब हयातीमध्ये नाहीत, परंतु 2018 साली अपघाताने निवडून आलेल्या नगरसेवकाने सदरचं घर पाडण्याची जंग बांधलेला आहे आणि तो जंग आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. या ठिकाणी बोलायचं म्हणजे 2013 सालापासून ज्यावेळी विवेक कांबळे साहेब निवडणुकीला थांबले होते तेव्हापासून सांगलीचे एक स्वयंघोषित कार्यसम्राट नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी या घरासंदर्भात नगर भूमापन अधिकारी असू दे, तहसीलदार असू दे, त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून त्यांच्यावर दबाव टाकून घर पाडण्याच्या नोटिसी त्यांनी बजावलेल्या होत्या. कोर्टामध्ये सदर बाजूचा निकाल हा विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या बाजूने लागलेला असताना देखील क्रमांक 2ची नोटीस नुकतीच विवेकरावजी कांबळे साहेबांचे सुपुत्र श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे साहेब यांना देण्यात आलेली आहे. आणि हा नुसता नाहक त्रास जो त्यांचा जो पराभव झाला 2026च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये जो पराभव झालेला आहे त्या पराभव त्यांना पचत नाही आहे आणि नुसत्या काय तर कुरगड्या करायच्या आणि कुठल्या तर मार्गानं बहुजन समाजातील लोकांना त्रास द्यायचा
धंदा या लोकांनी सुरू केलेला आहे. हा धंदा त्यांनी त्वरित बंद करावा, कारण श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे यांच्या पाठीशी समस्त बहुजन समाजाची ताकद त्यांच्या पाठीमागं उभा आहे. या संदर्भात बोलत असताना आम्ही एवढंच सांगतोय की 2026मध्ये ज्या वेळेला विवेकरावजी कांबळे साहेबांच्या पश्चात श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे यांच्या आई निवडून आल्या, त्यांना देखील या ठिकाणी खोटे आरोप प्रत्यारोप करून कोणती तरी खोटे कागदपत्र सादर करून इकडची कामं तिकडे गेली आणि तिकडची कामं इकडं आली असा जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आणि हा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे.